मेक इन इंडिया हा नारा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर गेले। तिथल्या राजकारण्यांना भेटले, उद्योजकांना भेटले, मोठमोठ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींना भेटले आणि हा मेक इन इंडियाचा जो नारा आहे तो अधिक प्रभावीपणे पोचावा यासाठी याच दौऱ्यामध्ये एका परफॉर्मन्सचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या परफॉर्मन्सचं महत्त्व आणि वैशिष्ट्य हे आहे की त्याचं म्युझिक हे अजय अतुल यांनी केलेलं आहे। एक वेगळं आव्हान त्यांच्यासाठी, त्यांनी ते कसं पेललं, त्यांचा एकंदरीत अनुभव कसा होता, आज त्यांच्याशी आपण याच विषयावर खास बातचीत करणार आहोत। अजय अतुल, स्वागत आहे तुमचं आमच्या या विशेष कार्यक्रमात आणि धन्यवाद तुम्ही हा वेळ दिलात आम्हाला त्याबद्दल। सर्वात प्रथम तुमच्या दोघांचंही अभिनंदन। एवढा मोठा प्रोजेक्ट तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याला एक म्युझिक दिलं आणि जगभरात तुमचं म्युझिकही पोचलं आणि भारताचं हे मेक इन इंडिया जे कॅम्पेन आहे ते सुद्धा आणखीन लय भारी पद्धतीने पोचलेलं आहे। मला सुरुवातीला ऐकायचं आहे की कसा होता हा एकंदरीत तुमच्यासाठी अनुभव अतुल? आमच्याकडे हे जेव्हा आम्हाला एक्सपेक्टेडच नव्हतं, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये जर का आम्हाला कुणी विचारलं असतं या तारखेला की तुम्ही काय करताय, तर त्यामध्ये हे प्रोजेक्टचं नावच नव्हतं आणि आम्हाला फोन येत होता। आपली विस्क्राफ्ट नावाची जी इव्हेंट ऑर्गनायझेशन आहे त्यांच्याकडून आम्हाला फोन येत होता आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं काहीतरी करायचं आहे आणि अगदी मनापासून सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, आम्हाला वेळच नव्हता, आम्हाला शक्यच नव्हतं, कारण टाईम कन्स्ट्रेंट। आम्ही जी फिल्म प्रोड्यूस करतोय त्याचं म्युझिक आणि हिंदी फिल्म्स करतोय त्याच्या ज्या काही गोष्टी ज्या गाणी करायची राहिली आहेत, टाईममुळे आम्हाला ते शक्य नव्हतं आणि इथे इतका कमी वेळ होता, अक्षरशः आम्ही 15 दिवसच वेळ होता आणि त्याच्यामध्ये नुसतंच ती फिल्म नाही तर त्याच्यामध्ये जवळजवळ 150 डान्सर्स आहेत आपले भारतातले, त्यांची कोरिओग्राफी, त्यांच्याबरोबर ते सिंक, ते डान्सर्स बँगलोरला रिहर्सल करतायत, आम्ही मुंबईत आहोत आणि ती जी कोरिओग्राफर आहे ती राजस्थानमध्ये शूट करते। इतका केऑस होता आणि आम्ही स्पष्टपणे त्यांना नकार दिला की आम्हाला नाही जमू शकत। पण एक गोष्ट मी मात्र नक्की सांगतो, विस्क्राफ्टचे विरा सरकारी म्हणून जे आहे ते आम्हाला भेटायला आले आणि त्यांनी प्रेझेंटेशन दिलं आणि आम्ही दोघंही हेच सांगायला त्यांना भेटणार होतो की आम्हाला जमणार नाही। आणि यशराजमध्ये जेव्हा ही मीटिंग सुरू झाली तेव्हा त्यांनी आम्हाला प्रेझेंटेशन दाखवलं, जे प्रेझेंटेशन त्यांनी आम्हाला न विचारता सुद्धा आमच्याशी न बोलता त्यांनी मोदींना केलं होतं प्रेझेंटेशन आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त म्युझिक कंपोज बाय अजय अतुल असं नाव होतं। त्यांनी कुठलाही ऑप्शन ठेवला नव्हता, कुठलाही प्लॅन बी ठेवला नव्हता। आम्ही केलं नसतं तर हे म्युझिक कोणी करायचं हा त्यांना फार मोठा प्रश्न होता किंवा त्यांनी तो विचारही नव्हता केला आणि हे मला प्रचंड आवडलं आणि म्हटलं काही करून हे करायचं। आता दिवस रात्र झाले तरी एकत्र केले तरी चालेल, पण काही करून हे करायचं, देशासाठी करायचं आणि इतकी प्राऊडफुल गोष्ट आहे। जर्मनीमध्ये आज इतके मोठे सगळे जगातले उद्योजक बसलेत आणि कॉमर्स फील्डमधली लोक आहेत आणि त्यांच्यासमोर भारताचं प्रतिनिधित्व करायचं आहे, भारताचं कल्चर, भारताची परंपरा, भारताचं संगीत हे आपल्याला प्रतिनिधित्व करायला मिळतंय, याच्यासाठी प्राऊडफुल गोष्ट नाही। त्यामुळे आम्ही ते काही करून आम्ही ते केलं आणि लिटरली आम्हाला त्रास खूप झाला, प्रचंड त्रास झाला। 10 दिवस वगैरे या सगळ्या प्रोसेसमध्ये गेले। अजय एकीकडे रेकॉर्ड करतोय, मी एकीकडे रेकॉर्ड करतोय, असं करून आम्ही केलं, पण ते जमून आलं परमेश्वराच्या कृपेने आणि ते आता होतंय, घडतंय, जगासमोर येतंय। आम्हाला अजयला तेच विचारायचं होतं की एकतर वेळ तुमच्याकडे कमी होता आणि परफॉर्मन्स अशा ठिकाणी सादर होणार होता जिथे अशी लोक आहेत ज्यांची भाषा वेगळी आहे, त्यांची संस्कृती वेगळी आहे, त्यांना ते म्युझिक अपील होईल याचा तुम्ही नेमका कशा पद्धतीने विचार केला होता? 15 मिनिटाचा तो परफॉर्मन्स आहे पूर्ण ओके आणि विचार करण्याची गोष्ट आहे की त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला जेवढं पॉसिबल आहे तेवढं भारतीय म्हणून जी काही आपली बलस्थानं आहेत ती दाखवायची आहेत। म्हणजे फ्रॉम योगा
त्याची आपली एक स्तोत्र रचना, एक ऋषीमुनींचा वारसा तो, त्यानंतर आपलं क्लासिकल कल्चर आणि ऍक्च्युली त्याच्यातनं इन्स्पायर होत 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 मेक इन इंडियाकडे कसं येता येईल असं तो एक सगळा एक मोठा 15 मिनिटाचा प्रवास होता, जो ऍक्च्युली असं 15 मिनिटं नुसतं बघत बसलो आता, आम्ही पण ऐकतो आता, तर असं वाटतं की अरे हे पटकन संपलं. पण ते आम्ही जेव्हा करत होतो दॅट टाइम वॉज लाईक ओ माय गॉड, की ते म्हणजे कधी कसं संपेल याची भीती वाटत होती. बिकॉज खूप गोष्टी करायच्या होत्या, बिकॉज आपल्या सगळ्यात ऑलमोस्ट सगळ्या क्लासिकल डान्सिंगच्या ज्या आपले जे प्रकार आहेत नृत्य प्रकार, ते सगळे नृत्य प्रकार त्याच्यामध्ये होते. मग ओडिसी होता, मग कुचिपुडी, भरतनाट्यम, कथकली, कथक, मोहिनीअट्टम, मणिपुरी, पुंगचोलम एक डान्स प्रकार आहे तो. कित्येक डान्स प्रकार तर आम्ही नावच पहिल्यांदा ऐकली, फ्रँकली स्पीकिंग, अगदी ऑनेस्टली सांगतो. बरोबर, आम्हाला माहितीच नव्हतं की काय असतं. मग त्याचा बेसिक एक मिनिमम अभ्यास होईना आम्हाला करायला लागला त्याचा. त्या लोकांची आपल्या मोस्टली आम्हाला इंडिया आपल्या मुंबईमध्ये बरेच लोक मिळून गेले की हे त्याच्यातले एक्सपर्ट आहेत, सगळे एक्सपर्टाईज लोक होती त्याच्यातली, ती आम्ही याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केली. काही लोक आमच्याकडे नव्हतीच, जी इकडे शक्यच नाहीत. मग ते मणिपूरला इकडनं फोन करून 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 त्यांना सांगितलं की बाबांनो असं असं करायचंय, असा असा आमचा थॉट आहे, असं आम्हाला एक्सपेक्टेड आहे. मग त्यांच्याशी डिस्कस करून मग 4 दिवसांनी म्हटलं तुम्ही इकडे या मुंबईत, मग आपण रेकॉर्ड करू. 4 दिवसांनी त्यांनी फोनच उचलणं बंद केलं. ते इम्फाळवरनं येणार कधी, ते म्हणले 8 तासाची आमची मिनिमम फ्लाईट आहे, फ्लाईट आवर्सच 8 तास. ते म्हणले इम्फाळवरनं आम्ही येणार, मग इथे रात्र आमची इकडे जाणार राहण्यात, मग दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड करणार, मग तिसऱ्या दिवशी आम्ही परत इम्फाळला जाणार. टू मच हेक्टिक प्रवास आहे, आम्हाला जमणार नाही, किंवा ते नाही म्हटलेच नाही, त्यांनी नंतर फोनच नाही उचलला. बरोबर. आणि आम्ही म्हणजे गलित गात्र झालो. आणि आता ते मणिपुरी तर पाहिजेच होतं काही करून. मग परत दुसऱ्या एका ग्रुपला फोन केला, त्यांच्याशी डिस्कस केलं. म्हटलं तुम्ही तिकडे रेकॉर्ड करा, आम्हाला पाठवा, आपण डिस्कस करत राहू. मग ते सगळं मेलवरती MP3 वरती डिस्कस करत करत मग चेंजेस हे ते असं सगळं वर्कआउट करत तो एक प्रकार झाला. बाकी मोस्टली सगळे प्रकार आपल्या इकडे होऊन गेले, मुंबईमध्येच झाले, त्याचा काही इश्यू नव्हता. बिकॉज ते सगळे आपल्याकडे आर्टिस्ट आहेत आणि त्यातले काय म्हणतात त्याला पंडित लेवलचे सगळे एक्सपर्ट आपल्याबरोबर होते, त्यामुळे ती मजा आली. ऍक्च्युली थोडंसं क्लासिकलचीच आमचं थोडंसं डिस्कनेक्शन आहे. म्हणजे आम्हाला तर अगदी कोर क्लासिकल जे आहे, म्हणजे नुसतं क्लासिकल म्युझिक हा एक वेगळा पार्ट आहे, पण तो क्लासिकल म्युझिक फॉर अ डान्स पर्पज हा एक अजून वेगळा प्रकार. आणि आम्हाला ते डान्स पर्पज साठी करायचं होतं जेव्हा आमच्याबरोबर कोरिओग्राफरच नाहीये. बरोबर. दॅट वॉज लाईक, जर आमच्याबरोबर ते कोरिओग्राफर असते ना तर आम्ही हे सगळं प्रकरण अजून 6 दिवसात संपू शकलो असतो. आणि अजून एक गोष्ट सांगू इच्छितो, भरतनाट्यम म्हणा, कथक म्हणा, मणिपुरी किंवा कुचिपुडी, कथकली, ही सगळी आपापल्या जागेवर एक एक विद्यापीठ आहेत. बरोबर. आणि त्याच्यातनं 1 मिनिटाचा तुम्हाला करायचंय. बरोबर. म्हणजे आता तुम्ही ज्याच्यावर 3-3 तास एक कार्यक्रम तुम्ही बघता, भरतनाट्यमचा, कथकचा किंवा कुठला मोहिनीअट्टमचा, बरोबर, त्याच्यातलं बेस्ट 1 मिनिट तुम्हाला कट डाऊन करायचं. खरं. आणि ते डान्सरसाठी पण ते जिकिरीचं काम होतं आणि आमच्यासाठी पण जिकिरीचं काम होतं. कारण आम्हाला पण कसं दाखवणार ना आपण, प्रत्येक साधारण हे क्लासिकल डान्ससाठी 8 मिनिट वगैरे मिळाले होते. आणि उर्वरित जे होतं ते की त्याचा सुरुवात आणि त्याचा क्लायमॅक्स, असं सगळं ते होतं. बरोबर. पण ते कसं तरी जमलं आणि ते खूप छान झालंय. आम्हाला आता ऐकताना, कारण तेव्हा कट बाय कट करत होतो, एक एक करत होतो, तेव्हा समजत नव्हतं, पण आता ऐकताना खूप समाधान वाटतं की हे परमेश्वरांनी ही शक्ती दिली, ही ताकद दिली की आम्ही हे करू शकलो. बरोबर. एक गोष्ट आहे याच्यामध्ये अजून एक फार महत्वाची, की जेव्हा हे सगळे डान्स फॉर्म्स आणि हे क्लासिकल म्युझिक ह्याची कॉम्प्लेक्सिटी किती कॉम्प्लेक्स होऊ शकतं, बरोबर, ह्याची कल्पना म्युझिशियन म्हणून किंवा भारतीय म्हणून आपल्याला आहे. एक साधारण आपल्याला कल्पना असते की हे किती कॉम्प्लिकेटेड असू शकेल, किती कॉम्प्लेक्स असेल आणि त्या कॉम्प्लेक्सिटीमध्ये किती ब्युटी आहे. बरोबर. आमची अशी इच्छा होती की वाईल लिस्निंग ते जेव्हा तिकडे ऐकलं जाणार आहे, जर्मनीमध्ये किंवा सगळ्या जगासमोरची लोक जेव्हा ते ऐकणार आहेत, तेव्हा असं नको व्हायला की एक फॉर्म झाला हा कॉम्प्लिकेटेड होता, दुसराही फॉर्म अति भयानक कॉम्प्लिकेटेड आहे, तिसराही फॉर्म खूप कॉम्प्लिकेटेड होत गेला. सो वी वॉन्टेड टू मेक इट लिटल बिट सिम्प्लिफाय आणि सिम्पल असावं, पण त्याच्यामध्ये ते ग्लोबल असावं, लोकांना ते कळावं की त्याच्यातला क्लासिकल इम्पॅक्ट कळला पाहिजे.
आतापर्यंत तुम्ही जिंगल्स केलेले आहेत, तुम्ही नाटकासाठी म्युझिक केलंय, तुम्ही सिनेमासाठी म्युझिक केलंय, वेगवेगळ्या परफॉर्मन्सेससाठी, म्हणजे आपण म्हटलं की झी गौरवसाठी सुद्धा तुम्ही म्युझिक केलेलं आहे. हा जो एक वेगळा प्रकार तुम्हाला करायला मिळाला, आता एक एक थोडंसं असतं ना की म्युझिशियनचं भान जे आहे ते थोडंसं हरपतं म्हणा, किंवा आपण असं म्हणतो की जे नेहमी रोज आपण जे काम करतोय त्यातनं काहीतरी वेगळं करायला मिळालं की एक रिफ्रेश होतो आपण. तसं काहीसं तुमचं झालं का? हो, मी म्हणेन नक्कीच झालं. कारण असा विचारच केला नव्हता कधी की इतकं क्लासिकल आणि आपलं क्लासिकल म्युझिक सुद्धा म्हणजे तू अतिशय करेक्ट प्रश्न विचारला. आमचं काय ना, फिल्म म्युझिक आणि या सगळ्यामध्ये आमचा हातखंडा झालाय, किंवा आम्हाला एक थोडंफार काय म्हणतात आपल्याला ते येतं आता. बरोबर. पण हे जे काय एक आपल्या संस्कृतीचं असून सुद्धा जे आम्हाला अभ्यास करून करून जे काही नवीन नवीन गोष्टी मिळाल्या ना, त्यांनी खरोखर खूप नवाच एक आयाम आमच्यासाठी उघडला. बरोबर. आणि त्या निमित्ताने काही गोष्टी नवीन शिकायला पण मिळाल्या निश्चितपणे. बरोबर. काही ओळखी झाल्या त्या निमित्ताने, की ते लोक पण कसे काम करतात, कसं चाललंय. बरोबर. आणि ते खूप आवडलं. म्हणजे आता पण आम्हाला मेसेज येतात त्या लोकांचे ज्यांनी वाजवलं ना आमच्यासाठी, ते रिदमिस्ट आहेत, त्यांना आम्ही कदाचित पुढे बोलवू नाही बोलवू माहित नाही, बरोबर. पण तरी त्यांची इच्छा त्या निमित्ताने पूर्ण झाली की त्यांना मला काय माझ्या मोबाईलमध्ये मेसेज केलाय. त्या निमित्ताने आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं एक स्वप्न होतं, ते पूर्ण झालं. बरोबर. आणि आमचंही एक तसंच म्हणता येईल. खरं. कारण हे कधी करणार ना, आम्हाला संधी कधी मिळणार कुचीपुडी किंवा पण म्हणजे या निमित्ताने नाही, म्हणजे या निमित्ताने अजून एक गोष्ट घडली की तुम्हाला हे सुद्धा आता हळूहळू त्याचं भान यायला लागलं की आपली भाषा नसलेल्या देशात कुठल्या प्रकारचं म्युझिक आवडू शकेल. म्हणजे हॉलिवूडचे उद्या सिनेमे आले तर तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार झाला असं म्हणता येईल. नाही, ऍक्च्युली आपली भाषा नसेल अशा देशामध्ये कुठल्याही, म्हणजे त्याला कुठल्या प्रकारचं संगीत आवडेल याचं तसं काही लिमिट नाही. ऍक्च्युली संगीत हीच स्वतःची एक भाषा नाही, त्यामुळे ती फक्त थोडीशी सिंपल करायची होती. क्लासिकलला आपली एक टेंडन्सी आहे थोडंसं अवघड होण्याची, आणि ते अवघड झाल्याशिवाय आपल्याला ते आवडत नाही. खरं. आणि आम्ही हीच भीती आम्हाला अजूनही होती की थोडंसं क्लासिकल होत गेलं जास्त तर मग त्या लोकांसाठी ते जास्त डायजेस्ट करायला अवघड नको झालं. बिकॉज 15 मिनिटात तुम्ही सलग ऐकणार आहात ते, आणि सवय नसलेल्या माणसासाठी कॉम्प्लिकेटेड नको व्हायला. सो थोडंसं सिंपल आम्हाला करून ते दाखवायचं करायचं. एक महत्वाचा प्रश्न आणखीन की राजपथावरती जेव्हा महाराष्ट्राचा चित्ररथ चालला तेव्हा माऊली माऊलीचा सूर जे आहे ते घुमले होते आणि त्याच्यावर सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वगैरे वाजवल्या होत्या. दिल्लीमध्ये जे झालं त्यावेळेला सुद्धा आम्हाला अभिमान वाटला, अर्थात तुम्हालाही अभिमान वाटला असेलच, कारण स्वतःचं संगीत तिथे वाजतंय. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती तुमचं म्युझिक वाजतंय, याचा एक आपण आपल्या माणसांना, मराठी माणसांना सुद्धा अभिमान वाटावा अशी कामगिरी करतोय. याच्याबद्दल तुमच्या मनात नेमकं काय येतं की आज आपण केलेलं काम एका अशा प्लॅटफॉर्मवर जात आहे जिथे जगभरातले उद्योजक, म्हणजे बोईंग वगैरे कंपनीचे उद्योजक बसलेत तिथे, त्यांचे प्रतिनिधी बसलेत, पंतप्रधान आहेत, त्यांचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष वगैरे, आणि तिथे आपलं म्युझिक जे आहे, परफॉर्मन्स जो आहे त्या माध्यमातून पोहोचतोय. हे तुम्हाला विचार करून कसं वाटतं नेहमी? हो, खूपच अभिमान वाटतो अमोल. आणि आमचा प्रयत्न हाच होता की आपल्याला संधी ही खूप, मला माहित नाही की कुठून कसं काय कनेक्शन आलं. आणि मी ऍक्च्युली धन्यवाद देऊ इच्छितो विस्क्रापला, कारण त्यांनी अक्षरशः, मी त्यांना विचारलं सुद्धा, हाऊ कम वी, बरोबर, आम्हीच का देशामध्ये, तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट पीएमओ ऑफिस कडनं सगळ्या या सूचना येत आहेत, स्वतः मोदी अप्रूव्ह करतात सगळं, आणि मग आमचं नाव कसं काय? तर मग त्यांनी सांगितलं तुमचं नाही तर मग कोणाचं? आता हा प्रश्न मला अभिमान नक्कीच वाटेल, पण तरी सुद्धा त्यांनी आमच्याशी न बोलताच आमचं नाव तिथे घेतलं होतं आणि ते प्रेझेंटेशन केलं होतं आणि आमच्यावर जो विश्वास दाखवला, इतकं ग्रँजर म्युझिक दुसरं कोण करेल मग आज देशात? हे ऐकताना खूप भारावून गेलो होतो मी. आणि म्हणूनच त्याच एका गोष्टीवर मी ठरवलं की नाही, आता आपण हे काही करून करायचं. आणि आता तिथे जे हे वाजणार असेल ना, तेव्हा एक आनंदाची गोष्ट कशी वाटली की हे एक तर संधी मिळणं आणि त्या संधीचं सोनं करणं. बरोबर. संधी मिळणंच अवघड असतं, आणि त्या संधी मिळाल्यानंतर आमची एकच इच्छा होती की जेवढे म्हणून जगातले तिथे लोक असतील, जे कोणी रिप्रेझेंट करत असतील, त्या सगळ्यांनी त्या सगळ्या परफॉर्मन्समध्ये नक्कीच अंडरलाईन करावा तो परफॉर्मन्स, आणि त्याचबरोबर आपलं जे काही म्युझिक होतं ते पण अंडरलाईन करावं की हे कोणी केलं. बरोबर. असाच प्रश्न असतो. कारण मी नेहमी सांगतो, तुला मागे पण बोललो आपण, कित्येक वेळा बोललो, तर आमच्याकडे आमचं व्हिजिटिंग कार्ड नाही, आमचं म्युझिक हेच आमचं व्हिजिटिंग कार्ड. बरोबर. आणि त्याच पद्धतीने आम्ही केलं की महाराष्ट्रातल्या एका मराठी म्युझिक डायरेक्टरला ही संधी मिळाली, तर त्याचं
ते ग्लोबली कसं काय पसरेल आणि ते युनिव्हर्सल ते म्युझिक कसं काय वाटेल असाच आम्ही प्रयत्न केला आणि खरोखर खूप अभिमानाची गोष्ट आहे. नाही, अगदी तू नेमकं सांगितलंस की एकातून एक कसं घडत जातं. जसं मी मगाशी उल्लेख केला की राजपथावर माऊली हे गाणं ऐकून कदाचित पीएमओ ऑफिसमध्ये किंवा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटलं असेल की अरे अशाच प्रकारचं म्युझिक पाहिजे आपल्या त्या परफॉर्मन्ससाठी आणि कदाचित त्यातून तुमचं नाव आलं असेल. हा जो योग घडत जातो ना तो तुमच्या बाबतीत नेहमी अशाच पद्धतीने घडत राहावा हीच सगळ्यांची इच्छा आहे, अपेक्षा आहे आणि तीच प्रार्थना आहे. अशाच पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर यापुढे सुद्धा तुम्हाला यश मिळत राहावं. पण आता तुमचे चाहते थोडेसे नाराज आहेत कारण तुम्ही जो परफॉर्मन्ससाठी ते म्युझिक दिलं असल्यामुळे आता मी तुम्हाला काही सांगू शकत नाही की काही आम्हाला गुणगुणून दाखवा नवीन जे तुम्ही म्युझिक केलेलं आहे ते. तर त्यामुळे आता तुम्ही तुमच्याशी बोलतोय तर काहीतरी तुमच्याकडून आलं पाहिजे आपल्या या इंटरव्ह्यूच्या शेवटी. थँक्स अ लॉट. पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्हाला आता या मोमेंटला माहिती नाही की आम्ही किती अलाउड आहोत की याच्याबद्दल किती आम्ही बोलू शकतो अजून किंवा त्याच्यातल्या संगीताविषयी आम्ही किती गाऊ शकू आता. बरोबर. पण तरी सुद्धा एक गोष्ट मला वाटते की ज्याची हरकत नसावी की त्याच्यामध्ये जे आम्ही ज्याचा वापर केला आपल्या वंदे मातरम ट्यूनचा ते आम्ही नक्कीच गाऊ शकतो आय गेस. सो छोटस एक त्यातल्या त्यात वंदे मातरम वंदे मातरम स्वागतम भारतम स्वागतम भारतम.